आजचे उत्सव मूर्ती खांडेकर साहेब आणि शिंदे साहेब आणि हे वरती आहे आयुष्याच्या संध्याकाळी सहलीचा आनंद देई जगण्याला नवीन झळारी अपटाऊन ग्रीनवूड्स ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आजचा हा वाढदिवस आणि अजूनपर्यंतचे उपस्थित सगळे ज्येष्ठ देशपांडे यायचे आहेत का? असणार हो इकडे या देशपांडे साहेब. हो इकडे जागा अडवून ठेवली आहे. हे वेलकम म्युझिक तुमच्यासाठी आहे. अच्छा. हो देशपांडे साहेब आपले एक मेंबर आलेले आहेत. काही दिवसात येतील आपल्या बरोबर. आज बसवलंय आम्ही त्याला. जुने शेजारी आमचे आणि एकत्र पोलीस आताच करूया. ओळख आहे. तिकडून नाही बरोबर होतं तिकडूनच राहून उघडली होती मला काय वाढदिवस काय या वर्षातला दुसरा केले ना आपण दोघांचा केलाय का आधी कोणाचा वाढदिवस आपण दोघांचा केला ना 25 मध्ये हो नाही मग केला आहे 24 मध्ये केला काय असून त्या काय हरकत ऐकांचा केला होता विश्वाजी खुर्च्या नाकू आज खरं म्हणजे आज इतके आपले सगळे सभासद इतक्या मोठ्या रीतीने हजर झाले प्रेझेंट झाले. म्हणजे जे आपण म्हणतो 40-42 आहे त्यातले जवळजवळ खरोखर सर्वजण हजर आहे. का तर खांडेकर आणि शिंदेच्या त्या वाढदिवसाला एरवी आपला वाढदिवस होतो पण आज ह्यांचं प्रेम बघा की सगळेच हजर आहे. आपण एक नवीन प्रस्ताव मांडलेला मांडलेला होता की प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल न करता आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी किंवा शनिवारी आपण एकत्र साजरे करायचे. त्याप्रमाणे आपल्या इथे श्रीयुत खांडेकर आणि शिंदे. खांडेकरांचा आपण आत्तापर्यंत मला तर 2दा केलेला आहे आणि आत्ताच आपल्याला नवीन जॉईन झालेले शिंदे आणि आपले सध्याचे ते नवीन सेक्रेटरी आहेत. ह्या दोघांचाही वाढदिवस आपण त्यांना सर्वांतर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊया. म्हणजे मी देत आहे आपणही सर्वांनी देऊया. खांडेकर हा तुमचा कितवा आहे? हां खांडेकरांचे 65 पूर्ण झालेले आहेत. आणि तो एक खांडेकर जे आहेत ना ते स्वतःही सचिवालयाची त्यांची असोसिएशन आहे त्याच्यामध्ये PFs आणि इतर ते कामं करत असतात. म्हणजे सिनियर सिटीजनसाठी आपण काय म्हणतो सिनियर सिटीजन म्हणजे झाले की आपण आराम करतो किंवा काय करतो बसतो म्हणजे तसं न करता खांडेकर हे सतत बिझी असतात. त्याच्यानंतर शिंदे तुमचा अरे शिंदे तर जवान आहेत. शिंदे 61 पूर्ण झालेत आणि त्यांचा हा 62वा वाढदिवस आहे. आपण आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आरोग्य उत्तम असू द्या. त्यांचं मुख्य म्हणजे आपल्याला आता काय जपायचे आरोग्य आणि ते आपण आरोग्य जपायचं. आपल्याला सध्या आरते आपल्याला योगा शिकवतात तो त्या दृष्टीनेच शिकवतात की तुम्ही पुढचं कसं आपल्या प्रकृती किंवा हे कसं ठेवायचं ते आरते शिकवत आहेत. आणखीन एक त्यांचे मित्रही येतात तुषार तेही आपल्याला शिकवत असतात. तर त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की आपलं जे सिनियर सिटीजन जे आहे आपण जे करतो
हे आपलं पूर्वी कसं होतं तरुणपणं म्हणजे आपण आता वानप्रस्थाश्रम आहे, पण ते वानप्रस्थाश्रम हे पूर्वीचं होतं. आता तसं न होता आपण आपले 60 पूर्ण झाल्यावर आपली ही तिसरी पिढी बॅटिंग असं सांगत चला, कारण विसरतो आता तिसरी इनिंग चालू केले. आणि हा जो आनंद मिळवायचा असतो, आता काय आपल्याला मिळवायचा असतो, हा आनंद कसा दुसऱ्याचा वाढदिवसही करण्याचा आनंद मिळतो, स्वतःचाही करत असतो. आनंद कसाही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यातला हा एक आपला फार चांगल्या प्रकारे आनंद आहे, तो आपण हे करतो आहे. तर मला वाटतं साचे मागच्या त्यांना आपण आधी पुढचं द्या. हो आमचे खजिनदार महत्त्वाचे, आमची का थोडीफार लहान आहे ते सांभाळण्याची साठे यांना द्या, यांना द्या, खांडेकरांना द्या. हो हे आता घाक आपल्या शिंदेला घ्यायचं. सावकाशा बोलतात. एक मिनिट, आता कोणाला काही बोलत आहे का त्यांच्या हा जो सिनियर सिटीजन कट्टा आहे, कारण आज घरातली माणसं आहेत त्यांच्यासाठी सांगतो. तर इथे खरं सगळे तरुण आहेत. इथे कसल्याही अशा गप्पा होत नाहीत एकमेकांचा इगो दुखावला जाईल किंवा अडचण तयार होईल. आणि आजची गोष्ट नाही आहे. आपल्याकडे प्रथम बाकडे आणले आपले पवारसाहेब. हा उल्लेख महत्त्वाचा आहे, कारण हा आपला जो प्रवास आहे त्याच्यानंतर सगळ्यांना बांधून ठेवायची क्रिया केली आहे, ती म्हणजे आपले देशपांडे साहेब. त्यांनी अखंड आयुष्यात खूप सामाजिक वर्क केलेला आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपला कमीपणा घेऊन किंवा आपल्याला पुढे न करता सगळ्यांना कसं घेऊन जायचं आहे. आणि आत्ता आपले आहीर म्हणून आहेत, तरुण आहेत, त्यांच्या प्रयत्नातून ही एक बैठक तयार झाली आहे. पण ह्याला आपण म्हणणार आहोत अपटाऊन ग्रीनवूड्स सिनियर सिटीजन कट्टा. पण हा जो आता सेटअप बांधलेला आहे, असा सेटअप हा आगळा का आहे? कारण इथे आधीच 50पेक्षा जास्त सिनियर सिटीजन नेहमी नैमित्तिक भेटतात. 40 इथे असतात, म्हणजे कोण गावी गेलं आहे, कोण बाहेर गेलं आहे असं असतं. आणि हा जो बांधण्याची क्रिया आहे, त्यांना आयते घट्ट मैत्री असलेले आणि एकमेकांशी घट्ट नातं जोडलेले आमचे सगळे सिनियर सिटीजन लाभणार आहेत. म्हणजे त्याचा लाभ आम्हाला होणार आहेच, पण आपल्याला पण ते लाभणार आहे आणि त्यांना आपण लाभणार आहोत. हा एक सुवर्ण योग म्हणायला हरकत नाही. तर पुढचा वाढदिवस कोणाचा असेल आणि खांडेकर आणि शिंदेसाहेब पुढचा वाढदिवस आपण त्या प्रेमायसेसमध्ये करू. हे मुख्य का सांगितलं? कारण घरच्यांना बिलकुल काळजी नको. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर काही जणं 15-20 मिनटाचा ओव्हरटाईम करतात. हो ना देशपांडे साहेब? हां. आणि तर त्याच्यासाठी ही उत्तम जागा आहे. असं नाही होत की पूर्ण भरलं आहे म्हणून कोणाला बसायला नाही मिळत. कोणी उठतं आणि आपली जागा देतो, उभं राहतं. आता हे सगळं आम्ही का करू शकतो? तर इथे आपल्याकडे ना आता 3 तरी तरुण आहेत. हरीश कुठे गेले?
हरीश कधीच समोर दिसत नाही, ते काम करणार. कारण शिंदेसाहेब किती वाजल्यापासून हरीश तुमच्याबरोबर होते? 4 वाजल्यापासून हरीश आणि शिंदेसाहेबांनी इकडची सगळी साफसफाई, पाणी मारणं केल्यापासून त्याच्यानंतर आपले उमेश साळवी असे व्यक्तिमत्व आहेत ना. आणि साहेब तुमचं जरा नाव सांगा. राजेश आरते. ते आम्हाला शांत आणि कसं जीवन जगायचं ह्याच्यासाठी 7:30च्या दरम्यान नेहमी येऊन थेरपी घेतात. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणायचं? मेंटल हेल्थ मेडिटेशनचे. तर हे सांगायचा उद्देश परत आहे, तरुण आहेत म्हणून. आणि त्याचा आपण व्हिडिओ करून नंतर ते आपण प्रयत्न करतो यूट्यूबला जाण्याचं. की आम्ही जेव्हा पिकनिकला गेलो 2 वेळा, तर सकाळी 5:30 वाजता पण ही तरुण मंडळी 8, 10, 12च्या आकड्यामध्ये आम्हाला इथून सुरक्षित सोडण्यासाठी येतात आणि आल्यानंतर येतात. असं रसायन आणि असं वातावरण कुठेही मिळणार नाही. आणि अशा वातावरणामध्ये आज आपले शिंदेसाहेब आणि खांडेकर हे जे समोरच्या बेंचवर डावीकडे बसलेले, एकदम डावीकडे ते शिंदे आणि खांडेकर, त्यांचा वाढदिवस होत आहे. आपण असेच वाढदिवस वर्षभर करतो आणि जागतं ठेवतो. आणि देशपांडेंच्या इन्स्पिरेशनने, प्रेरणेने बघा, आपण दत्त जयंतीचा उत्सव छान केला होता आणि तसाच आता रामनवमीचा उत्सव करणार आहे. कारण चालना देत राहिलं पाहिजे आणि चालना देण्याचं काम ते फार उत्तम रीतीने करतात. आणि माझ्याकडून शिंदेसाहेब आणि खांडेकर साहेब दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तरुणात आमच्यात हे विसरू नका. आपल्याकडे 84, 83, 82 सगळे नंबर आहेत. 97 त्यांचे वडील. बरं छान. आणि एवढी छान कोण खांडेकरांचे वडील? वा. आणि म्हणजे हे क्रेडिट तुमच्या अखंड कुटुंबाला जातं. कारण 92 वर्षाचे असेपर्यंत मी माझ्या वडिलांची सेवा केलेली आहे आणि त्यांना घरात आनंदी व समाधानी ठेवणं. आणि तोपर्यंत तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही आहेत. आपल्या डोक्यावर छत असतं हे खूप चांगलं आहे. आम्हाला त्यांचेही आशीर्वाद लाभोत या इच्छा करून मी इथे थांबतो. शिंदेसाहेब, तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा. आणि लास्ट वाढदिवसापासून आपण चालू केलं होतं की ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्यांना आपण ब्लेसिंग देऊ म्हणून. तर आता ह्यांचा वाढदिवस आहे तर आपण ह्यांना ब्लेसिंग देऊया. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यांनी डोळे बंद करा. आपले दोन्ही हात मांडीवरती आकाशाकडे उघडे ठेवा. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. अजून एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुढील श्वास हा ओंकारासाठी. हळूवार श्वास चालू असून द्या. आणि आता अशी कल्पना करा की आपले जे ॲसेंडेड मास्टर्स आहेत किंवा जे आपले धन्वंतरी आहेत ते आपल्या डोक्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव करता आहेत. ज्या योगे आपल्याकडे हिलिंगची आणि ब्लेसिंगची पॉवर येत आहे. जे आपले ॲसेंडेड मास्टर्स आहेत किंवा आपले पूर्वज आहेत आणि जे धन्वंतरी आहेत ते आपल्या डोक्यावरती हा कृपेचा वर्षाव करता आहे. आता आपले दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवावे आणि शिंदे आणि खांडेकर यांना आपण आशीर्वाद देऊया. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या पुढील सुखकर प्रवासासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना आशीर्वाद देऊया.
त्यांचं आयुष्य, पुढील आयुष्य ते सुखासमाधानाने आणि आनंदाने जावं ही परमेश्वराकडे विनंती. आता आपले दोन्ही हात खाली करा. या परमेश्वराकडे, या धन्वंतरीकडे आपल्याला या दिलेल्या ह्या योगदानाबद्दल धन्यवाद सांगा. आपले दोन्ही हातांची बोटं त्यांची हालचाल करून त्या शरीराप्रती जागृत व्हा. दोन्ही हात एकांच्या गोष्टी वाचून दर्शन करा. डोळ्यांवरती ठेवा. आठवण घेऊन घ्या आणि त्या शरीरभर पसरवा. धन्यवाद. आज आपण शिंदे साहेब आणि खांडेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित जमलो आहोत. फार मोठा आनंदाचा हा क्षण आहे. त्यांना भावी आयुष्य समाधानाचं, आरोग्य संपन्न जावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि शिंदेंबद्दल बोलायचं झालं तर एक ऑकेजन आहे. शिंदे म्हणजे शिंदे नावाला इतिहास आहे. तर असे आडनावं निघाले की मला इतिहासाची आठवण होती. आणि करंट सुद्धा शिंदे, वर्तमान सुद्धा शिंदेच आहे. त्यांच्यावरून आठवण झाली. तर असे आडनावं जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा काहीतरी आपल्याला भूतकाळामध्ये घेऊन जातं. तर पानिपतच्या 3ऱ्या महायुद्धामध्ये मराठे जेव्हा हरले तेव्हा दत्ताजी शिंदेंना अहमद शाह अफगाली यांनी म्हटलं होतं क्यों पटेल हर गए. तर दत्ताजी शिंदेने सांगितलं होतं जिएंगे बचेंगे तो और लढेंगे, बचेंगे तो और लढेंगे. तर ही काय आहे, ही कर्तव्य दक्षता, कार्यक्षम. तर शिंदे नावाशी ही कर्तव्य दक्षता आणि कार्यक्षमता जुळलेली आहे. आणि अशा व्यक्तीचा आपल्या कट्ट्याला सर्व्हिसेस मिळत आहे, फार मोठी गोष्ट आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी एक शिंदे होते. आमच्याकडे प्रघात आहे. एकनाथ शिंदे आहे म्हणून नाही, पण आमच्याकडे प्रघात आहे. शिंदे म्हटलं म्हणजे त्याला सरकार म्हणायचं. शिंदे सरकार, हां, शिंदे म्हणजे सरकार. तर असं एक काय म्हणतात त्याला, ही गोष्ट मला सांगायची वाटली. आणि जेव्हा जेव्हा आपण काही फार इथे म्हणजे काय आहे की या भागामध्ये जी आडनावं आहेत ती आडनावं घेतली म्हणजे मी मग मागे चाललो होतो. धारचे पवार, कॉलेजचे शिंदे, धनाजीराव जाधव, म्हणजे आडनावं घेतले म्हणजे काय एक वेगळीच मजा यायची. आता खांडेकर आहे, यांनासुद्धा दोघांना अभिषेक करतो मी त्यांचं. हां, विसं खांडेकर म्हटलं आणि यायला पाहिजे. आणि सर्वांना माहितीही पाहिजे ही गोष्ट की यांच्याशी असं जुळलेलं आहे. ते एक प्रकारे होतं काय की जुन्या लोकांच्या आठवणी या वेळ प्रसंगी आपण करू शकतो. आणि लोकांना सुद्धा कळते किंवा आपण काय आहे, आपलं नाव हे आहे तर आपण वाढवत असो. म्हणजे सर्व गोष्टी या गोष्टी फार महत्त्वाची गोष्टी आहे. तर पुन्हा एकदा सर्वांतर्फे दोघांचंही मी अभिनंदन करतो. आणि त्यांना खूप चांगलं असं आरोग्यसंपन्न असं आयुष्य लावं हे प्रभूचरणी पुन्हा सांगतो.
माझ्याकडे प्रूफ आहे हां. कोणी कोणी डिश घेतली त्याचं प्रूफ आहे. ते जावई बापू आले. नमस्कार सगळ्यांना. माझा आणि शिंदेसाहेबांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे साजरा करतोय. तर सगळे तुम्ही आलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. माझ्या वयाला 65 वर्ष पूर्ण झाली. 65 वर्षात असा पहिल्यांदाच साजरा माझा वाढदिवस होतो. वा 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 वा. असा जाहीर वाढदिवस पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांमुळे योग आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळे प्रेमाने हजर राहिलात त्याबद्दल आनंद झाला मला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रोज इथे येऊ शकत नाही. काही कामं असतात. 2 संस्थांच्या कार्यकारी मंडळावर आहे मुंबईच्या, तर त्याची काही कामं असतात. इन्शुरन्सचा बिझनेस थोडाफार करतो, त्यामुळे रोज येणं मला शक्य होत नाही. पण जे कोणी मला भेटतात ते आस्थेने विचारतात, कुठे गावाला गेला होता का, बरेच दिवस दिसला नाही. तर मी इथेच असतो. आईवडील घरी वृद्ध असल्यामुळे जास्त बाहेरगावी जाता येत नाही, पण इथेच असल्या पण जसं शक्य होईल तसं मी येत असतो मध्ये मध्ये सगळ्यांना भेटायला. आला की तो दिवस छान जातो, मजेत जातो, एन्जॉय करतो. तर असेच सगळे आपण जमत जर राहूया आणि असेच वाढदिवस सगळ्यांचे साजरे करूया. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. खांडेकर आणि शिंदेसाहेब सगळ्यांनी त्याच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्यापेक्षा वरिष्ठ लोकांनी. काय बोलणार, पण मला एक विनंती करायची आहे त्यांच्या मिसेसला, की सगळं वैवाहिक जीवन कसं काय तुम्ही त्यांच्याबरोबर एक झालं आहे तेवढं फक्त येऊन 2 शब्द बोलावं असं मला वाटतं. हां तुम्ही हां या 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 असं घ्या. मला कधी असं बोलायची संधी मिळाली नव्हती, आज मिळाली. पण आमचं वैवाहिक जीवन खूप छान गेलं, चांगलं झालं. त्याच्याबद्दल मी संजयला खूप मानते. वा. जास्त बोलू नाही शकणार मी. थँक्यू. आता त्यांनी सांगितलं काकांनी बोलायला, मला असं काही ॲक्च्युली सुचत नव्हतं. पण असं सांगायचं झालं तर म्हणजे मला तर खूपच छान वाटलं आज हे असं साजरा झाला वाढदिवस अशा प्रकारे. नेहमी आपल्या फॅमिलीसोबत होत असतो, असं सगळे मित्रमंडळी आणि त्यांच्यासोबत साजरा झाला तर खूप छान वाटलं. आणि असं आठवणी असं काय किंवा काही सांगायचं असं बाबांबद्दल तर त्यांच्याकडनं खूप काही असं शिकण्यासारखं आहे. म्हणजे कसं आता जसं तुम्ही सांगितलं मगाशी की आता 65 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांचं काही ना काही चालू असतं. आता कराडे ब्राह्मण संघाचं असतं, ते पेन्शनर असोसिएशनचं असतं, किंवा जे काही ते इन्शुरन्सचं करतात त्याच्याशी रिलेटेड. त्यामुळे कसं सतत बिझी कसं राहायचं, जेणेकरून आपलं वय वाढलं किंवा काहीतरी आपल्याला आपण बिझी असल्यावरती काही जाणवत नाही ह्या गोष्टी, किंवा काही एकटेपणा म्हणा किंवा कंटाळा ह्या गोष्टी जाणवत नाही असं. तर ह्या गोष्टी किंवा त्यांचा म्हणजे स्वभाव जो प्रामाणिकपणा किंवा हे सगळं ह्या खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण असं काही आठवणी सांगायचं म्हटलं तर असं मला पटकन काही आठवत नाही आहे. पण जावई इथे जमलेले सर्व वरिष्ठ नागरिक, कट्ट्यावरील आपले, आणि जो आज आमचा वाढदिवस साजरा करत आहात त्या सर्वांचं मी
धन्यवाद देतो, आभार मानतो की हा एक योग आणि आपलं ठरल्याप्रमाणे 2-3 जणांची जे पण वाढदिवस असतील ते लास्टच्या आठवड्यात करण्यात यावे आणि हे चांगलं नियोजन आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि जेणेकरून सर्वांना बरं पडेल. आणि तुम्ही दिलेल्या ह्या शुभेच्छाबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. तसेच आता येणाऱ्या आपल्या 6 एप्रिलला रामनवमी साजरी येणार आहे, तर त्यावेळेस मी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत हजर राहावे आणि त्याची शोभा वाढवली हीच विनंती. हा म्हणतोय बघ आम्ही येतो. तर मी असं सांगतो तुम्हाला की ह्याच्या पुढे प्लीज माझा ह्याच्याबद्दल बोलू नका. का देशपांड्यांनी केलं, मी हे करतच राहणार, ते माझ्या अंगातच आहे. तर ते देशपांड्यांनी जमवलं त्याच्याबद्दल उगीच खानोलकर साहेब तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला माझं नाव घेता प्रेमाने, ते ह्याच्या पुढे कोणी घेऊ नये अशीच मी विनंती. मगाशी तुम्ही आलात तेव्हा म्युझिक बोलतो मग नाही ऐका, मगाशी तुम्ही आलात तेव्हा म्युझिक आणि टाळ्यांच्या गजरात कोणाला वेलकम केलं सगळ्यांनी ते सांगा. हां, मग त्याच्यात मला एकट्याला जबाबदार धरू नका, सगळ्यांना पकडा. देशपांडे साहेबांनी आता सांगितलं माझं नाव घेऊ नका. देशपांडे साहेब तुम्ही चांगलं बियाणं पेरलेलं आहे, ते जमिनीत त्याला चांगलं म्हणजे पौष्टिक आहे, खत आहे, पाणी आहे, ते उगवणारच ना. ते कसं तुम्ही थांबवू शकता? तुम्ही पेरलेलं ते उगवणार आणि ते उगवण्याला थांबवू नका असं आमची तुम्हाला विनंती आहे सर्वांतर्फे.